त्याच्यानंतर हा आपला जो तुला लीडचा मी ग्लिटर दाखवला, हा ग्लिटर आपण डायरेक्ट नाही लावू शकत. जसं हातावर मी ठेवलाय पण हा थोड्या वेळाने निघून जाऊ शकतो, त्याच्यासाठी ग्लू येतो. NYXचा एक ग्लू येतो. हा एक आहे फॅरोसीचा. हा पहिला अप्लाय करायचा, जिथे आपल्याला ग्लिटर लावायचं आहे तिथे. तो अप्लाय केल्याच्या नंतर आपण ब्रशने ग्लिटर घेऊन त्याच्यावर लावणार आहोत, समजलं? मग ग्लिटर लावण्यासाठी आपल्याला काय लागतं, एक तर सिलिकॉन बेसचा आयशॅडो, नाहीतर ग्लू लागतो आणि शिमर ग्लिटर तर लागणारच आहे आपल्याला. ओके, त्याच्यानंतर येतात या आपल्या पेन्सिल. आता विचार करला असं काय पेन्सिल कसले ते एवढ्या यूज किती वेळेला केल्या? 2 वेळेला, जास्त वेळेला नाही. आता एवढ्या पेन्सिल आहेत. जेव्हा आपण आयशॅडो करतो, आयशॅडो केल्यावर कोणाकोणाला वेगवेगळे कलरचे लायनर्स वगैरे लागतात त्याच्यासाठी, किंवा आयशॅडो मध्ये आपल्याला शेडिंग करायचे क्रॉस मध्ये, त्याच्यासाठी या यूज होतात. यांना पण आपण एक काजलचाच प्रकार बोलू शकतो. यांना आपण असं ब्लेंड करू शकतो तरी ते जाणार नाही, समजलं? या एक आपल्या पेन्सिल येत आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर येते आय मॅजिकचे आपल्याकडे ग्लिटर आहेत अजून 2. आता हा ग्लिटर मध्ये पिगमेंट होता, हा पिगमेंट आहे, हा ग्लिटर आहे, बरोबर? त्याच्यानंतर आता हे ग्लिटर आले. याचे पिगमेंट केवढे छोटे छोटे आहेत. हा आता सिल्वर कलरचा आहे. किती प्रकारचे ग्लिटर झाले? 1 2 3 4. हा कुठला आहे? हा ग्लिटर आहे. हा रिफ्लेक्शन, हा एक दिसते 2, हा एकच आहे, याच्यात एकच शेड आहे. हा पिगमेंट मध्ये जातो. अजून एक ग्लिटर राहतो आपला मोठे मोठे पार्टिकल्स आपण बोलतो ना, ते वाले ग्लिटर. मोठे मोठे पार्टिकल्स म्हणजेच हे जे दिसतात मोठे मोठे पार्टिकल्स तुला, असे काही ग्लिटर. आता हा ओला सिलिकॉन बेस मध्ये, आणि हे सगळे छोटे छोटे डबे सुकेवाले असे एवढ्या एवढ्या डब्या येतात, त्याच्यात पण असतात. आहे का नाही? सिलिकॉन बेस पण आहे आणि याचे काय पार्टिकल्स मोठे. व्हिडिओ कट. कलर दिसतात. आता हे जे कलर आहेत हे सगळे मॅट फिनिशचे कलर आहेत. ओके, हे पूर्ण मॅट फिनिश मध्ये कलर. त्याच्यानंतर हे जे कलर आहेत ते आपले शिमर आहेत. जवली आणि बगी कलर घेऊन येतात. कलर घेऊन पण हे सगळे मॅट कलर आहेत, इथे शिमर आहेत. आपलं स्ट्रक्चर पूर्णपणे संपवलं. पूर्ण मॅट आहे मातीसारखं. आता हे शिमर आहेत, इथे शिमर आहे, हे शिमर आहे. तुला जो हवा आहे तो उचल आणि बघ. शिमर समजला? बस मी आता आणि व्हिडिओ पण स्टॉप कर. नेलांचे आता ही पॅलेट फक्त 1500 रुपयाची. काय चार्जेस आहे? 1500. पण त्याच्यात व्हरायटी किती आहे? आता सगळे कलरफुल कलर आहेत त्याच्यात. एक तरी तुला असं म्यूट कलर दिसतो का त्या पॅलेट मध्ये? एक पण नाही आहे. आणि याच्यात आता तुला सिलिकॉन बेसचे सगळे हे आहेत. हे बघ, टेक्स्चर बसला डायरेक्ट सिलिकॉन बेस. सिलिकॉन बेस
केवढे सिलिकॉन बेस आहेत आणि हे सगळे मॅट आहेत. थोडा थोडा काही शिमर आहे. आता हे शिमर आहेत. हा पण सिलिकॉनच बेस आहे बघ, टच करत नाही तर येतोय सिलिकॉन बेस. ओके, त्याच्यानंतर हे मी ग्लिटर बोललेली बघते, हे ग्लिटर आहेत. हाताला घ्यायचे आणि डायरेक्ट टॅप करून लावायचे. यांना ग्लूची वगैरे काहीच गरज नाही, फक्त घ्यायचे असे छोट्या छोट्या लहान मुलींची इकडे आपण लावतो तेही सगळे. ओके, इथे स्टॉप कर. हा आहे आता लिडचा ग्लिटर. ग्लिटर म्हणजे काय, मोठे मोठे पार्टिकल्स किंवा असे काही ग्लिटर्स असतात की रिफ्लेक्शन असते एक दिसते दोन, बरोबर. आता हा ग्लिटर आहे लिडचा. जवळ ये आणि बघ, उचलला मी. त्याच्यामध्ये काही पार्टिकल्स छोटे काही मोठे आहेत, यालाच काय बोलतात ग्लिटर. ओके, त्याच्यानंतर आता हा ग्लिटर आहे शिमर पावडरी असा पिगमेंट जो लिहिला ना आपण, पिगमेंट एकदम छोटे पार्टिकल्स यालाच पिगमेंट बोलतात. ओके, त्याच्यानंतर हा एक रिफ्लेक्शन ग्लिटर एक तुला बोलली असते एक दिसते दोन, त्याच्यामधलाच हा एक ग्लिटर आहे. दिसतोय कुठल्या कलर मध्ये तुला, रोझी पल कलर समजला ना तुला. त्याच्यानंतर याचं रिझल्ट दिसतंय, हाय एक दिसतंय दोन, हाताला लावून बघतो कलर. डन.